आपल्याला पाहायला मिळतोय जो सज्ज होत आहे, परंतु संपूर्ण लक्ष असणार आहे तो खानापूर टीमचा शेखर भोसले या खेळाडूकडे. भावड्या देखील आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, अशा सर्वांची फौज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन एकसमान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आणि ही मॅच जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून आपण त्या संघाकडे पाहणार आहोत. त्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. जेवढं यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ना, त्यापेक्षा जास्त मेहनत यश टिकवण्यासाठी घ्यावी लागते. आणि इथं यश टिकवायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. दोन्ही टीम्स पैसा वसूल मॅच आहे. दोन्ही प्रतिस्पर्धी तुल्यबळ बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर उभे टाकतायत. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आधीच्या मॅच मध्ये आपण पहिले 71 धावांचं टार्गेट सेट केलं उजरडे टीमनं, परंतु त्यानंतर एका ओव्हरला टार्गेट केलं सूरज यांच्या माध्यमातून आणि जो गिअर शिफ्ट केला तिथून सामना डायरेक्ट संपवला. आणि आता इथून पुढे आपण पाहणार आहोत मॅचला सुरुवात होते. क्वार्टर फायनल तिसऱ्या दिवसातली ही क्वार्टर फायनल आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती अजित सज्ज होत आहेत. 3, 2, 1 निघाले अजित. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगात हाताळलाय. रफ्तार के साथ करना चाहते हैं गिरफ्तार. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट कॉन्फिडन्स बूस्ट करणारा बॉल आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. दोन्ही प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि ज्या वेळेस लढाई विचारांची असते त्यावेळेस सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतो. तो अनुभव घेऊन अजित. नेक्स्ट बॉल ओवर फुल टॉस ऑन साइडला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक नाहीये. मिला मौका जर दिया चौका. एक तुम्हारी गेंद है तो एक हमारी गेंद है. पहिल्या बॉल वरती डॉट आला. त्यानंतरच्या बॉलला फुल टॉस बॉल कन्वर्ट केला. फुल टोल के साथ वसूल किया है. ये रास्ते है 4 के, मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. चौकार. शिवशक्ती सुरूर टीम साठी हा चौकार महत्वाच्या क्षणी येतोय आणि या चौकाराच्या माध्यमातून धावफलकाचा श्री गणेशा होतोय. 4 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अजित अगदी ओव्हर द विकेट साठी लाईन चांगली, ऍक्शन चांगली. पुन्हा फुल टॉस ऑन साइडला से सूरज का इशारा. कल का सूरज तुम्हारा. सिक्सर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सूरज मोहिते सध्याच्या घडीला सध्याच्या हंगामामध्ये सातत्यपूर्व कोरेगावची टुर्नामेंट गाजवली. त्यानंतर इथं आले. इथं देखील 30 टुर्नामेंट आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम कामगिरी या हंगामामध्ये. वाई तालुक्यातील राईट हँडेड बॅटरच्या यादीमधलं मोठं नाव परफेक्ट ऑलराऊंडर सूरज. कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला 38 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर बॉल थांबवण्याचा प्रयत्न. कोणती धाव घेतली जाणार नाहीये. अजित देखील कमबॅक करतायत. धाव फलकावरती 10 धावा आहेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. डीप लॉंग ऑनला खेळाडू आणि वाईड इश मिड विकेट. हो या वेळेचा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. उंच एलिव्हेशन मिळाले. शेखर भोसले डाऊन दी बॉल येतोय. कॅचचा प्रयत्न. शेखर भोसले यांचा जबरदस्त कॅच. हा शेखर भोसले मित्रांनो जी आपण चर्चा केली ना, परफेक्ट ऑलराऊंडरच्या यादीमधलं मोठं नाव आणि कॅप्टन कूल म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. शेखर एक सेन्सिबल खेळाडू आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये रिझल्ट कडक मिळतोय. यस या कॅच साठी अमित अर्थातच अमित चव्हाण व्हॉइस ऑफ वाई ज्यांचा आवाज आपण याआधी या टुर्नामेंटमध्ये ऐकतोय. अमित चव्हाण यांच्या माध्यमातून 101 रुपयांचं कॅश प्राइज या कॅच साठी शेखर भोसले यांच्यासाठी असणार आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. महत्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है. आणि इथं विकेट आल्यानंतर खानापूर संघाचा आत्मविश्वास वाढलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार. पॉवर ऑफ पवार दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. राईट अराउंड द विकेट. हो या वेळेसचा बॉल शरीरावरती आदळतोय. त्यानंतर डिक्लेरेशन झोन मध्ये चाललाय. एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाते. 1 के 7 कहाणी आगे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती शिवशक्ती सुरूरच्या लागतायत 11 धावा. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 11 धावा धाव फलकावरती. आणि प्रसाद जाधव यांच्याकडून देखील 101 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. पहा कॅचेस विन मॅचेस.
प्रसाद जाधव यांनी देखील कौतुकाची थाप ठेवली आहे शेखर यांच्या पाठीमागे. जबरदस्त कॅच कॅरी केला आणि त्या कॅचची महत्व आपल्याला माहिती आहे, कारण एका आक्रमक अंदाज होता आणि आक्रमक खेळाडूला थांबवलं जात आहे. स्कोरबोर्ड जैसे थे 11 धावा, लॉस ऑफ 1. प्रचंड मोठ्या अगदी आपण पाहतो या संपूर्ण टुर्नामेंटवरती यूट्यूबच्या माध्यमातून प्रेम करणारे आमचे प्रेक्षक वर्ग आपलं मनापासून स्वागत आहे. षटक क्रमांक 2 पहा, पहिली ओव्हर संपली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल झाले. थर्ड पॉवर प्ले संपल्यानंतर हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा आणि या टीमचा कोहिनूर हिरा शेखर भोसले बॉलिंग ट्रॅकवरती, बॅटिंग मार्कवरती गौरव. हो, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. शेखर भोसले पुन्हा एकदा येतोय आणि पकडला जातोय कॅच. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. शेखर भोसले या खेळाडूच्या नावाच्या चर्चा निश्चित या मॅच मध्ये होणार आहे. जबरदस्त कामगिरी केली जाते. या आधीच्या ओव्हर मध्ये अजित यांना विकेट मिळाली, परंतु शेखर यांचा जबरदस्त कॅच होता. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती लेफ्ट हँडेड बॅटर गौरव यांचा खेळ थांबवण्यामध्ये त्यांना सफलता मिळाली. 11 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु शिवशक्ती सुरूर याही टीमची बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. 2 विकेट आल्या तरी अमोल बांदल मैदानाच्या आतमध्ये, ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली, पर्सनली 30 धावा बनवल्या आणि संघासाठी आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी राहिली आहे, ते अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर अमोल बांदल आहेत मैदानाच्या आतमध्ये, रोहित पवार आहेत, त्यासोबतच अगदी डगआउट मध्ये जर विचार केला तर विक्रम सारखा एक हार्ड हिटर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच रईस आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो अमित साळुंके सारखे खेळाडू. असे सगळे खेळाडू जे आहेत ना, त्या सगळ्या खेळाडूंमध्ये ताकद आहे, क्षमता आहे, परंतु समोर मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. शेखर यांच्या माध्यमातून तो मोमेंटम शिफ्ट केला जातोय. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू देते वेड्या अवकाशाला तुझी खरी अवकात. मैदानामध्ये तुम्हाला आता सिद्ध व्हावं लागेल. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय उरत नाही. ते प्रामाणिक कष्ट घेत आहेत खेळाडू. समोरच्या दिशेने प्लेस केलाय बॉल, 2 क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑन रिजन मध्ये पहिला मिळाला. 1 के साथ 2 भी कंप्लीट. पाहता पाहता 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट झाल्यात. अगदी सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीम्स तगड्या आहेत, दोन्ही टीम्स मध्ये ताकद आहे आणि या टीम्स एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्यात बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. अकुट टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला हिट केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक पहिला मिळतो. 1 बाउंस, क्षेत्ररक्षण थांबवण्याचा प्रयत्न, परंतु दिल गलती कर बैठा, मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार, चौकार. चुकीला माफी नाहीये. अगदी गडबड झाली, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, बॉलला थांबवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हाताला चटका देऊन, हाताला स्पर्श करून बॉल बाउंड्री लाईन ओलांडतोय आणि या 4 धावा महत्वाच्या आहेत. मोमेंटम शिफ्ट होत आहे. 17 धावा धावफलकावरती. अमोल बांदल, अमूल्य खेळी करावी लागेल. अनुभव, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो परमनंट वाला क्लास आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय अमोल यांच्याकडे. समोर शेखर देखील तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. हा बॉल खोलवर टप्प्याचा, बॅट चेंज घेतले, डिक्लेरेशन झोन डी झोन मध्ये बॉल चाललाय एका धावेसाठी. टार्गेट सेट करायचंय. केव्हीएम क्रिकेट क्लबचं दर्जेदार आयोजन आहे आणि आयोजनातून ही स्पर्धा पुढे येते. अगदी वाई तालुक्याचा विचार केला तर वाई तालुका अनेक खेळाडू आहेत, त्या अनेक खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केलंय, म्हणूनच हे खेळाडू प्रसिद्ध आहेत. सातत्यपूर्व मुंबई परिसरामध्ये देखील अनेक स्पर्धा होत असतात. त्याचप्रमाणे द्रविड स्कूलवरती असतील, शिंदे स्कूल बौद्धनच्या ग्राउंडवरती, आणि हे ग्राउंड देखील तितकंच जबरदस्त आहे. याही ग्राउंडवर आता येणाऱ्या काळामध्ये खेळाडू निश्चित आपल्या क्लास दाखवत असताना पाहायला मिळतील. 18 धावा स्कोरबोर्डवरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना शेखर भोसले जबरदस्त कामगिरी करतायत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डी झोन मध्येच स्ट्रगल मध्ये आहेत शेखर भोसले. कमालीची गोलंदाजी, एक चौकार आला जरूर, परंतु लाजवाब ओव्हर झाली आहे, कारण केवळ 8 धावा खर्चाने एक महत्वाची विकेट गौरव यांची मिळवली. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा स्क्रीनवरती आपण पाहतोय. 19 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सन्माननीय राजन सर करपे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने स्कोरिंग केलं जात आहे.
आणि स्कोरिंगचं तुम्ही संपूर्ण वॅगन व्हील स्कोर कार्ड पाहू शकता. अगदी डिस्क्रिप्शन आपल्याला टोटल डिटेलिंग केलं जात आहे. राजन सर स्वागत आहे. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलेत वाऱ्याच्या वेगाने. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. हो, पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती करण सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 3 आहे. इम्पॉर्टंट ओव्हर. हो, खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल फील्ड केला जाईल. अगदी शॉर्ट मिड विकेटला अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची जर बाजू पाहिली ना आता तर लॉंग ऑफला खेळाडू आहे. त्यासोबतच एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू थोडासा वाईडिश ठेवला जातोय. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू, काऊ कॉर्नरला खेळाडू आणि स्क्वेअर लेगला खेळाडू असे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणि एक राईट हँडेड बॅट्समनसाठी मिड ऑफ भावड्या. क्षेत्ररक्षण थांबवण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे. धावफलकावरती आपण नजर टाकूया. स्कोरबोर्ड वरती 21 धावा आहेत. धावफलकाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि जमेची बाजू काय एक टीम खानापूरची तर सूरज मोहितेला थांबवलंय. सूरजनं जबरदस्त कामगिरी या आधीच्या मॅच मध्ये जरूर केली, परंतु या मॅच मध्ये मात्र अगदी लालसा दिली. स्ट्रोक फसला. त्यानंतर शेखरनं तो कॅच कन्वर्ट केला. बॉलरच्या नावावरती ती विकेट लिहिली जाईल, परंतु मी म्हणेन ह्या मध्ये 100% योगदान शेखर यांचं होतं. कॅप्टन कूल, एक शांत स्वभावाचा गुणी खेळाडू. हा खेळ बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी केली जाते करण यांच्या माध्यमातून. लाजवाब बॉल हाताळले जात आहेत. भावड्या अनुभवी आहेत आणि 30 यार्ड सर्कल मध्ये भावड्या यांच्या माध्यमातून तो कानमंत्र दिला जातोय. सातत्याने या टीमचे भाग राहिलेत. समोर देखील अनुभव आहे आणि अनुभव कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. अनुभवाची शिदोरी तुम्हाला उघडायची असेल 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. केव्हीएम क्रिकेट क्लब सातत्यपूर्व या ग्राउंड वरती सगळे खेळाडू एकत्र प्रॅक्टिस करत असताना पाहायला मिळतात. शॉर्ट पिच बॉल आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. यष्टीरक्षक आले. बॉल पकडला जातोय. कॅच. आणि इथं शिवशक्ती सुरूर टीमला बसतोय. तिसरा झटका. तिसरा खेळाडू बॅक टू डग आउट आणि अमोल बाद झाले आणि मैदानाच्या आतमध्ये हो आलेत आक्रमक खेळाडू. सुरूर शिवशक्ती टीमचा अनुभव विक्रम चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी विक्रम चव्हाण. अनेक निकनेम आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. या खेळाडूला रसल द मसल या नावाने देखील ओळखलं जातं. सुरूर टीमचा अनुभव फुटल्यानंतर जबरदस्त फुटतो. 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता गरज आहे संघर्षाच्या क्षणी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये सिद्ध व्हावं लागेल. टीमचा हिरो बनण्याची संधी आहे. टार्गेट सेट करायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही लढाई महत्वाची आहे. केव्हीएम क्रिकेट क्लबचा विचार केला तर हे संपूर्ण क्रिकेट क्लब नाही तर हे कुटुंब आहे, एक परिवार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चिकू सर असतील, त्या सोबतच सन्मान्य इब्बू सर बागवान असतील, लिजेंडरी क्रिकेट ज्यांनी अगदी लगातारचे 2-3 दशक क्रिकेट अतिशय पुढे नेले. सन्मान्य किरण शिंदे सर यांची देखील खूप चांगली साथ लाभते. आणि आतापर्यंत चिकू सर असतील, त्यासोबत इब्बू सर असतील, किरण शिंदे सर असतील, यांनी अनेक खेळाडू घडवलेत. या मातीमध्ये अनेक खेळाडूंना चांगली संधी दिली आणि ते खेळाडू आपल्या परिसराचं नाव रोशन करतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो सातत्यपूर्व वाईचं क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी अनेक स्पर्धा या केव्हीएम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि सातत्यानं प्रॅक्टिस करत असताना एक कुटुंब आहे, एक परिवार बनून हे सगळे एकमेकांच्या सुखदुःखात आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेचा बॉल रोहित पवारचा वार, जबरदस्त फटका, पॉवर ऑफ पवार, बिग ब्लास्ट, सिक्सर, मॅसिव्ह हिट पाहायला मिळाला. स्लॉट मधला बॉल होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अगदी 6 धावांसाठी सिक्सर. 32 धावा धावफलकावरती, 32 रन्स, लॉस ऑफ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. पैसा वसूल मॅच आहे. दोन्ही बाजूला तगडे खेळाडू आहेत आणि सहजासहजी कोणीही इथं मात्र आता मॅच सोडणार नाही. जबरदस्त कामगिरी. 32 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. लाजवाब मॅच. या ठिकाणी अनेक क्रीडा रसिक प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. आपण समोरच्या दिशेने नजर जर टाकली तर वाई तालुक्यातले अनेक क्रीडा रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबतच सिद्धनाथवाडी गावचे देखील अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. सायली कट्टा या परिसरातले अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित. आपलं मनापासून स्वागत. अराउंड द विकेट ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चालला एका धावेसाठी. डी झोन मध्ये एक एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. एकत्र आल्यानंतर असा देखणा आणि दर्जेदार सोहळा रंगतो. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली मानाची स्पर्धा आणि यूट्यूबच्या माध्यमातून जुळलेले प्रेक्षक आणि यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेवरती सगळे प्रेक्षक प्रेम करतायत. पूर्व विभाग आणि पूर्व विभागातून ह्या दोन टीम्स, एका बाजूला खानापूर, दुसऱ्या बाजूला शिवशक्ती सुरूर, दोन्ही तगड्या टीम्स आहेत. जो जीता वही सिकंदर. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येतील, यष्टीरक्षक आणि पकडला जाईल कॅच. चौथा झटका लागतोय टीम शिवशक्ती सुरूरला. इंटरव्हल मधल्या लगातारच्या विकेट घेण्यामध्ये शेखर कामयाब. 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतलेत. 19 धावांवरती आपण पाहतोय 19 धावा खर्च केलेल्या आहेत. 33 धावा स्कोरबोर्ड वरती. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्मान्य शेरखान शेख आणि आकाश पवार यांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन बॅटर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय टीम खानापूर संघासाठी दाद्या. अप्रतिम कॅच कॅरी केले करतायत. कोलवा टप्प्याचे बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आदळत आहेत. डॉट बॉल येत आहेत. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये राहिले. शेखर भोसले प्रभावित करतायत. अगदी या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले. शेखर भोसले बॅटिंग मध्ये कडक रिझल्ट दिलाय, बॉलिंग मध्ये कडक रिझल्ट आहे आणि फिल्डिंग मध्ये देखील जबरदस्त कामगिरी. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होत आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून अगदी सातत्यपूर्व आपण पाहतोय सन्मान्य तेजपाल वाघ सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ज्यांनी अगदी कला क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील या ग्राउंड वरती देखील सातत्यानं केव्हीएम क्रिकेट क्लबचे भाग राहिलेत आणि सातत्यानं खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी 33 धावा स्कोरबोर्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या संपूर्ण स्पर्धेला तेजपाल वाघ सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 5वी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. ओव्हर नंबर 5 मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच आहे. षटक क्रमांक 5 टार्गेट सेट करणारी ओव्हर. यावेळेस बॉल आडव्या बॅटने खेळायचा. क्रॉस द बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसतोय. नॉन स्ट्रायकिंग हेड वरती फेकीचा प्रयत्न आणि इथं बालंबाल वाचलेत विक्रम चव्हाण. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये वसूल केली जाते. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ म्हणून आपण त्या संघाकडे पाहणार आहोत. जी आपण चर्चा करतो इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो आणि ज्या वेळेस लढाई विचारांची असते त्यावेळेस सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरता येतं. त्यामुळे ते सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरावा लागेल. अनुभव कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही, त्यासाठी क्रिकेटची सेवा करावी लागते. आणि आता इथं फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, तोच फसलाय आणि विक्रम चव्हाण बॅक टू डग आउट. महत्वाचे खेळाडू सुरूर संघाचे अनुभव मात्र इथं दाखवू शकले नाहीयेत आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. करंट रन रेट 8.16, 34 धावा धाव फलकावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. क्रिकेट आपल्याला पडायला शिकवतं, क्रिकेट आपल्याला घडायला शिकवतं, लढायला शिकवतं. सर्वात महत्वाची गोष्ट
हारलो तरी आयुष्याच्या लढाईमध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये भरारी मारायला क्रिकेट शिकवतं आणि जिंकलो तरी जमिनीवरती राहायला क्रिकेट शिकवतं. असा तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5, ओव्हर नंबर 5. यावेळेचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंड वरतून स्ट्राईक चेंज करण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस होईल आणि विक्रम चव्हाण आता स्ट्राईक वरती दाखल होतील. अजूनही येणारे 3 बॉल आहेत. 3 बॉल महत्वाचे आहेत. टार्गेट सेट करणारे हे बॉल असणार आहेत. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. 34 रन्स धाव फलकावरती आहे. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानता है. कुछ पाकर तो यहाँ हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों, लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानते हैं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. ती वेळ दाखवलीये. 6 धावांसाठी विक्रम यांच्या बॅटमधून आलेला दर्जेदार हिट. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, खडे खडे, दिन दहाडे, पॉवरफुल आणि बॉल गुल. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त हिट. जी आपण चर्चा केली ना, मैदानाच्या आतमध्ये सुरूर शिवशक्ती टीमचा अणुबॉम्ब आहे आणि अणुबॉम्ब आता फुटतोय. पहिला ब्लास्ट आलाय. रसल द मसल, विक्रम चव्हाण. बॉल हरवलाय, नवीन बॉल द्या, जुना बॉल द्या. बॉल हरवूनच टाकलाय, एवढी ताकद होती त्या फटक्यामध्ये. चाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लागतात. 40 रन्स ऑन द बोर्ड. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रसल मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. समोर गोलंदाज रेडी आहे. जबरदस्त मॅच आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ. हा बॉल देखील ऑन साइडलाच. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट आणि संपूर्ण बॅटिंग ऑर्डरला आरसा दाखवला जातोय रसल यांच्याकडून. अशी बॅटिंग करायची असं सांगितलं जातंय. 2 बॉल 2 बिग हिट. जबरदस्त षटकार मैदानाच्या आतमध्ये. 46 धावा स्कोरबोर्ड वरती आणि फाइटिंग टोटल उभी राहते. शेवटचा बॉल अंत भला तो सब कुछ भला. शेवट गोड होणं गरजेचं आहे. या इनिंगचा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलचा पाठलाग केला जाईल. दादा यांच्या माध्यमातून एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जरूर फेकी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पंचांनी कळवलंय तिसऱ्या धावेचा प्रयत्न असफल आहे. 2 धावा ऍड केल्या जातात. 48 धावा मॅच जिंकण्यासाठी. 30 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. येणारे 30 बॉल 49 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. जबरदस्त मॅच रंगली आहे. क्रिकेटचा खेळ जो तुम्हा आम्हा सर्वांनाच वेड लावतो असा खेळ मैदानाच्या आतमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाची मॅच आहे. 49 धावा बनवण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये टीम खानापूर संघाचे खेळाडू दाखल होतील. समोर हे 49 धावा डिफेंड करण्यासाठी खेळाडू दाखल होणार आहेत फिल्डिंग साठी. जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच. दोन्ही टीम साठी आता मॅच ऑन आहे. दोन्ही टीम साठी सामना जिवंत आहे. फाइटिंग टोटल उभी राहिली आहे. 30 बॉल येणारे 49 ची गरज. अप्रतिम खेळ आहे. त्यासोबतच सातत्यपूर्वक केव्हीएम क्रिकेट क्लब बद्दल आपण चर्चा करतोय. हा एक परिवार आहे, हा एक कुटुंब आहे. सर्वांच्या सुखदुःखाला एकत्र येणारे हा संपूर्ण परिवार आणि केव्हीएम क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी क्रिकेटचा दर्जेदार सोहळा रंगतोय. अप्रतिम मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. इब्बू सर असतील, त्यासोबतच चिकू खरात सर असतील, त्यासोबतच तेजपाल वाघ सर देखील जुळले जात आहेत आमच्यासोबत आणि संपूर्ण किरण शिंदे सर असतील. या संपूर्ण आयोजन कमिटी, अभि मांढरे असतील, हे सगळेजण अगदी अथक मेहनत घेत आहेत.
सुपर क्लासिकल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स जबरदस्त आहेत आणि दोन्ही टीम्स मध्ये तेवढी ताकद आहे. 49ची मॅच चेसिंग एवढं वाटतं एवढं सोपं नाहीये, त्यामुळं मॅच दोन्ही टीमसाठी आता समान स्थितीत आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता और मेहनत करने से होती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. नशिबाच्या जोरावर सोडून काही चालणार नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संघर्षच करावा लागेल. संघर्ष हे असेल यशाचं एकमेव सूत्र. लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये टीम दाखल होते. शिवशक्ती सुरूर आणि सलामीचे बॅटर लगेच रेडी बा. टीम खानापूर विनंती आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसा देखील सर्व खेळाडूंनी अगदी मंत्रमुग्ध केलं. वाई सिटीचा जो हा आपण पाहिला, वाई सिटीच्या माध्यमातून खूप चांगला खेळ या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला गेला. सगळे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये जबरदस्तरित्या मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये लढले आणि यशवंत नगर टीमनं पहिल्या दिवसामध्ये आपल्या बक्षीसपात्र फेरीमध्ये टॉप 4 मध्ये नाव कोरलेलं आहे. तर दुसऱ्या दिवस अर्थातच पठार विभागातले खेळाडू आपण पाहिले या ग्राउंडवरती आणि समीर भाऊ 11 मांढरदेव या टीमनं दुसऱ्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये स्थान पटकावलं आणि आज तिसऱ्या दिवसामध्ये दोन टीम एकमेकांच्या विरोधात. खानापूर विरोधामध्ये शिवशक्ती सुरूर. आजचा दिवस आपण अनुभवू शकतो. भुईन्स टीमला देखील पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर खानापूर या टीमनं ओझरडे टीमला पराभवाला ची धूळ चारली. असं सुरूर टीमनं या ठिकाणी आपण पाहतोय ओझरडे टीमला पराभवाची धूळ चारली आणि त्यानंतर त्या कॉन्फिडन्सनं हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. समोर खानापूर याही संघानं जबरदस्तच कामगिरी केली आहे. त्यामुळं दोन्ही टीम्स तगड्या आहेत. जो संघ जिंकेल तो निश्चित बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. तीस बॉल येणारे 49 ची गरज आहे. जे आपण चर्चा करतोय क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ आहे. सातत्यपूर्व क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला शिस्त पाळायला शिकलोय आपण. त्यासोबतच क्रिकेटचा खेळ आपल्याला निर्णय घ्यायला शिकवतो. क्रिकेटचा खेळ एकमेकांचा आदर रिस्पेक्ट करायला शिकवतो. मोबाईलच्या विळख्यात अडकलेली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी निश्चित क्रिकेटच्या खेळामध्ये एकत्र येत असते मैदानावरती. आणि क्रिकेटचा खेळ सर्वात महत्त्वाची गोष्ट आयुष्य असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, तुम्ही हारलात तरी भरारी मारायला शिकवतो आणि जिंकला तरी जमिनीवरती राहायला क्रिकेटचा खेळ शिकवतो. असा तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ. आणि आता ही बक्षीसपात्र फेरीमधली महत्त्वाची मॅच. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. सुनील गावस्कर सरांनी ही लिहिलेली कविता आणि निश्चित आपल्या आयुष्याला रिलेट होत असते सातत्यानं. षटक क्रमांक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती अमित साळुंग या ठिकाणी आपण पाहतोय पर्याय बदललाय. रोहित पवार दाखल होत आहेत. रोहित पवार बॅटिंग देखील जबरदस्त केली. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फलटण आहे या नावानं अगदी प्रेमानं संबोधलं जातं. स्ट्रायकिंग एंडवरती शेखर भोसले. हो, पहिलाच बॉल खाली राहतोय. अनएक्सपेक्टेड बाउन्स. टप्पा पडल्यानंतर असं क्षणाला शेखर यांना वाटलं की उसळी घेईल, परंतु बॉल खाली राहिला आणि अशा परिस्थितीत तयार होते. डॉट बॉल येतोय. शेखर भोसले. ओव्हर नंबर फर्स्ट. हो, या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळला मिड विकेटला. इस्को लपेटली. इस्को लगाडाला तो लाईफ जिंगाला 1 बाउन्स बॉल सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. मिला मोका और जड़ दिया चौका. पॉवर प्लेची ओव्हर आहे. सेन्सिबल क्रिकेट मॅच्युअर क्रिकेट पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शॉर्ट पिच बॉल शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. हा प्रॅकेट बॉल डिलिव्हर करून चालणार नाही कारण 38 सर्कलच्या बाहेर
जर तुम्ही पाहिलं तर लॉंग ऑफ ठेवलाय आणि त्यासोबतच काऊ कॉर्नरला खेळाडू होते. आता डीप मिड विकेटला वाईडिश आणलेत. स्टोक फसलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत. अमोल बांदल पकडला जातोय कॅच. शेखर भोसले वन मॅन आर्मी या खेळाडूचा खेळ थांबवलाय आणि महत्वाचा अडथळा, महत्वाचा जो काटा बनून उभा होता ना विजयामध्ये, त्या खेळाडूला थांबवलंय. इम्पॉर्टंट विकेट, बॅक टू डग आउट, चले जाऊचा इशारा आणि पहिला झटका लागतोय टीम खानापूर या टीमला. चला, समोरची फोर व्हीलर आहे ती काढून सहकार्य करा. बॅटरला जो आपण पाहतोय समोरच्या काचेवरून रिफ्लेक्शन होतंय, नोंद घ्या. अल्टो सिल्वर कलरची जी आहे ती थोडी पुढे घ्या. समोरची जी गाडी आहे ती काढून सहकार्य करा, वाहतुकीला अडथळा होतोय. खाली पार्किंगला लावून सहकार्य करा. आयोजन कमिटीचा कॉल आहे. 4 धावा स्कोर बोर्ड वरती, 4 रन्स बोर्ड वरती. चार धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. $49 धावांचं लक्ष. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल दाद्या. हाही हार्ड हिटर खेळाडू आहे, स्फोटक फलंदाज म्हणून जाणले जातात. प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर कधीही आपली परिस्थिती बदलत नाही, कारण परमेश्वराला आपली मनस्थिती बदलायची असते आणि ज्यावेळेस आपली मनस्थिती बदलते त्यावेळेस परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आता मनस्थिती बदलून मैदानामध्ये संघर्षाची पराकाष्ठा खेळाडूंना करायची आहे. इथं स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल, हर डॉट बॉल हे सोने के बराबर. अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास कमी आहे, परंतु डॉट बॉल देखील इम्पॉर्टंट आहे. डॉट बॉल नंतर खेळाडूला दाद दिली जाते. 26 बॉल येणारे 45 ची गरज. सुपर क्लासिकल मॅच, इम्पॉर्टंट मॅच. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 बाउन्स बॉल सूरज फील्ड करतायत. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर बोर्डला आकार येतोय. जबरदस्त सामना आहे, शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच म्हणून या स्पर्धेकडे सर्वजण पाहत आहेत. अगदी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जुळलेत आणि ग्रामीण क्रिकेट आहे, गाववाईज क्रिकेट आहे. हे क्रिकेट कधीही नावासाठी खेळलं जात नाही, तर गावच्या अस्मितेसाठी, गावच्या ग्रामीण क्रिकेटची आपण चर्चा करतोय. गावच्या नावचा ज्यावेळेस क्रिकेट आपण खेळत असतो त्यावेळेस गावच्या नावचा जर्सी परिधान करून हे खेळाडू गावच्या अस्मितेसाठी, गावाचं नाव मोठं करण्यासाठी आणि गावच्या परंपरेसाठी हे खेळाडू एकत्र येत असतात. आणि मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण क्रिकेट किंवा गाववाईज क्रिकेट कधी पैशासाठी खेळलं जात नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा फक्त आपण पाहतो गावाचा अस्मिता जपण्यासाठी केली जाते. आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता इथून पुढे 24 बॉल आणि 44 ची गरज. बोथ टीम्स, दोन्ही टीम्स पहा, डिस्कशन इज ऑलवेज बेटर दॅन ॲडजस्टमेंट. त्या डिस्कशन केलं जात आहे आणि त्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर ते छोटे छोटे बदल देखील केले जात आहेत. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा. आणि ते छोटे छोटे बदल. थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर मिड विकेट आहे. त्यासोबत काऊ कॉर्नर रिजनला खेळाडू आहे. त्यासोबत लॉंग ऑन रिजन, लॉंग ऑफला खेळाडू. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सूरज मोहिते. वेगवान बॉल, टप्पा पडतोय, उसळी घेणारा बॉल आणि डिक्लेरेशन झोन मध्ये एका सिंगल साठी बॉल निघालाय. 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, रन कैसे भी हो आने जरुरी है. आणि एक्स्ट्रा धावा मैदानाच्या आतमध्ये निश्चित इफेक्टिव्ह राहणार आहे. एक धाव महत्वाची आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये लगातारचे 2 षटकार खेळणारे विक्रम चव्हाण मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्या 2 षटकारांनी धावफलक अगदी पुढे गेला. हा बॉल फटका फसलाय आणि खेळाडू बाद होत आहेत. सूरज मोहिते, सूरज जैसा बनना है तो सूरज जितना तपना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ के निकलना होगा. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसरा झटका मैदानामध्ये लागलाय. आता टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे. शेखर भोसले बाद झाले, त्यानंतर दाद्या यांचा देखील खेळ थांबवला जातोय आणि आता नवीन बॅटर अनुभवी खेळाडू फावड्या संदीप चव्हाण मैदानामध्ये दाखल होतील. संदीप चव्हाण यांचा विचार केला तर सातत्यानं लगातारची 2 दशकं क्रिकेटची सेवा करतायत आणि अनेक स्पर्धांमध्ये 1 गाव 11 असेल, तालुक्याचं क्रिकेट असेल, या स्पर्धांमध्ये किंवा खोडियार माता 11 खानापूर या टीमच्या माध्यमातून प्रीमियर लीगमध्ये देखील या अर्थातच संदीप फावड्या यांचा संघ खेळत असतो. समोर जर विचार केला तर शेखर भोसले बाद झालेत, परंतु शिवशक्ती सुरूर या टीमचा विचार केला ना तर हा संघ सातत्यपूर्व लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट आणि कॉर्क क्रिकेट, खास करून जे खंडाळा परिसरामध्ये चालतं कॉर्क क्रिकेटसाठी माहीर असणारे हे खेळाडू आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील जबरदस्त जलवा दाखवत आहेत. सुरूर प्रीमियर लीग जी नुकतीच झाली त्या सुरूर प्रीमियर लीगमध्ये सूरज मोहिते यांनी कमालीची फटकेबाजी आपल्याला करत असताना पाहायला मिळालेत. वेगवान बॉल, त्यानंतर बॉलला दिशा दाखवली आहे. लॉंग ऑफला खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला 1 सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेसाठी मैदानामध्ये संघर्ष करायला लावला जातोय. 49 लक्ष आहे, कोणताही मोठा फटका बिग हिट खेळू दिलेला नाहीये आतापर्यंत. स्कोरबोर्ड 8 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. हो, शॉर्ट पिच बॉल आहे, ऑन साइडला उडवलाय आणि बॉल आहे आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, सिक्सर. काय फटका खेळला यार, गरकन गिरकी घेतली, नटराज मुद्रा फटका, एका पायावरती बॉडी बॅलन्स बनवला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग मधून बॉल फरार, सीमापार षटकार. एक चांगला स्ट्रोक पाहिला मिळाला आणि हा षटकारांना आगाज केला आहे. आगाज तो अच्छा है, अंजाम अभी बाकी है, ये तो बस ट्रेलर है, पिक्चर बाकी है, अंत भला तो सब कुछ भला. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हणतात. एक चांगली सुरुवात तुमचा निश्चितच अर्ध काम झाल्यासारखी आहे, परंतु तुम्हाला अंत शेवट चांगला करावा लागेल, शेवट गोड करावा लागेल. 14 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज मोहिते हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. हो, या वेळेस वेग आहे बॉलच्या पाठीमागे, वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय बॉल अनिकेत यांनी आणि तो बॉल डॉट बॉल येतोय. अनिकेत यांचा विचार केला तर 2024चं पर्व गाजवलं WPLचं. वाय प्रीमियर लीग मध्ये द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती जबरदस्त कामगिरी राहिली या खेळाडूची. तोच खेळ आठवावा लागेल. समोर सूरज, खोलवर टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला खेळला, गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. संदीप साळुंके आले, एक सिंगल कंप्लीट लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता OUT आउट, फलंदाज बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसलाय, फलंदाज बाद होत आहेत. Yes, OUT out. येस, निश्चित आपण पाहतोय KVM क्रिकेट क्लब अर्थातच या संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला ना तर सगळ्या तालुक्याला वेळ लावणारी ही स्पर्धा आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये विशाल चिक्कू खरात असतील, त्यासोबतच किरण शिंदे सर आहेत, त्यासोबतच इम्रान बागवान अर्थातच लिजेंडरी क्रिकेटर इब्बू बागवान,
त्याच पद्धतीनं जयदीप गोळे सर असतील, किशोर शिंदे, अर्थातच शिंदे फूड प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य आहे, अक्षय निंबाळकर, अभिजित मांढरे अर्थातच आमचे साथी समालोचक आणि जय भोपे. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज 31,000 रुपयांचं आहे, द्वितीय क्रमांकाचं 21,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे, तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज 11,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 7,000. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आहे. धाबा समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तो दिलगलती कर बैठा, चुकीला नाहीये माफी, टप्पा पडतोय कुठे हे पाहणं गरजेचं आहे, परंतु कॅच ड्रॉप झालीये. कॅचेस विन मॅचेस, घ्या कॅच जिंका मॅच. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधलं सातत्यानं उदाहरण देतो. रोहित शर्माचा कॅच तिलक रत्ने दिलशान 5 वरती खेळत असताना सोडला आणि त्या रोहित शर्मानं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटमध्ये 264 धावा बनवल्या, म्हणून कॅच महत्वाचा आहे. 4 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागत आहेत. 19 रन्स ऑन द बोर्ड. करण बॅटिंग ट्रॅक वरती आहेत. करण आणि अनिकेत यांची जबाबदारी वाढते. स्लोवर वन, पुन्हा एकदा बॉल हवेतच खेळलाय त्याच रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अमित साळुंखे आलेत आणि यावेळेस मात्र कॅच कॅरी केला जाईल. चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये अमित साळुंखे यांच्या माध्यमातून कॅच खेळतोय आणि संदीप साळुंखे यांच्या माध्यमातून कॅच कॅरी केला जातोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. जैसे थे टीमला बसतोय आता इथं चौथा झटका, चौथा खेळाडू बॅक टू डग आउट. नवीन बॅटर अजित. मॅच मध्ये रंगत वाढते. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. खानापूर विरोधामध्ये शिवशक्ती सुरूर. दोन्ही टीम्स तगड्या आहेत. दोन एक समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकतायत. जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील आपलं देखील मनापासून स्वागत. KVM क्रिकेट क्लबची जी आपण चर्चा करतोय 31,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारी परिसरातली मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेचं मुख्य वैशिष्ट्य काय, सगळ्या भागात बक्षीस वितरण होणार आहे. सगळ्या भागातल्या खेळाडूंना प्राइज मिळणार आहे. वाई शहरचा हाप वेगळा आहे, तिथे एक बक्षीस जाणार आहे. त्यासोबत पठार विभागामध्ये एक बक्षीस जाणार आहे. पूर्व विभागामध्ये एक बक्षीस जाणार आहे आणि पश्चिम विभागामध्ये अशा वाईच्या सगळ्या काण्या कोपऱ्यातल्या खेळाडूंना संधी देण्याचं एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या संपूर्ण आयोजन कमिटीनं केलंय. KVM क्रिकेट क्लबच्या माध्यमातून केलंय आणि मोबाईल कडून मैदानाकडे ही संदेश देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली आहे आणि मैदानावरती आणण्याचं काम या KVM क्रिकेट क्लबनं केलं. यावेळेस बॅटची एज आणि त्यानंतर अजित गोल्डन डकचे शिकार. पहिलाच बॉल फेस करत होते आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होत आहे. लगातारचे धक्के बस प्रेझेंटी लगाने का काम चालू है. जो खेळाडू जातोय तो मैदानाच्या आतमधून बाहेर येतोय. 5 धक्के लागले टीम खानापूरला. चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हारा वही जो लढा नाही असं म्हणतात. लढण्याचा इतिहास आपला, हरना आपल्या रक्तात नाही. केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुतों ने हमारा मजा चखा है. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता लढावं लागेल. लढणं महत्वाचं आहे. 19 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49चं टार्गेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनिल हा बॉल आडवा बॅटनेस केला. अक्रॉस द बॅटर स्ट्रोक वन बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी संदीप साळुंखे आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाते. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांसाठी अजूनही मॅच ऑन आहे, कारण इक्वेशन जर पाहिलं तर 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 29 ची गरज आहे. या आधीच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 24 झालेत. या आधीच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 22 झालेत. त्यामुळे या ग्राउंड वरती हे इक्वेशन अवघड नाहीये. 14 बॉल येणारे, 29 ची गरज. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता. हो अनिकेत सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. मॅच्युअर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी रोहित यांच्या प्रत्येक बॉलला सन्मान दिला जातोय. अनिकेत यांच्यामध्ये क्षमता आहे. एका एंडनं हे खेळाडू अगदी सलामीला आलेत आणि एका एंडनं उपस्थित आहेत. त्यामुळे भरपूर अपेक्षा आहेत अनिकेत कडून आणि आता पुरेपूर सेट देखील झालेत. समोर रोहित. हो हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत उंच इलेव्हेशन में आलाय. संदीप साळुंखे पुन्हा एकदा आले. कॅच वन हँडेड कॅरी करण्याचा प्रयत्न फसतोय. एकच धाव.
एक धाव कंप्लीट केली जाते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती स्पष्ट नकार दिला. आणि आता इथून पुढे मॅच जिंकण्याचा विचार केला तर 12 बॉल येणारे आणि 12 बॉल मध्ये 28 ची गरज. स्ट्राईक अनिकेत यांना हवी होती म्हणून दुसरी धाव घेतली नाही. आणि आता 12 बॉल 28 ची मॅच. या ग्राउंडचा विचार केला तर 6 बॉल 6 ची मॅच सुद्धा अवघड आहे आणि 6 बॉल 25 देखील झालेले आपण पाहिलेले आहेत. तरुण सोनावणे यांनी ओझरडे टीम साठी पहिल्या षटकामध्ये 22 धावा बनवल्या पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतरच्या मॅच मध्ये 24 बनवल्या. त्यानंतर त्याच मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये सूरज मोहितेने राकेश यांच्यावरती हल्ला चढवला आणि राकेश यांच्या विरोधामध्ये देखील 24 धावा बनवल्या. त्यामुळे या ग्राउंड वरती अशक्य काहीच नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, मात्र पावसामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य देते. त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची कधीही खात्री देत नाही, मात्र संघर्ष करण्याची प्रेरणा नेहमी देतो. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. 12 बॉल 28. ओ पहिलाच बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी अगदी पाणबुडीच्या पाण्यातून सैर करते त्याचप्रमाणे हा बॉल टप्पा पडतो आणि उछालच घेतलेला नाही. अगदी सबमरीन बॉल पाहायला मिळालं. पाणबुडी प्रमाणे सरळ रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव बॉल. 11 बॉल येणारे 28 ची गरज. ऋषभ बॉलिंग मार्क वरती आहेत. रफ्तार का सौदागर. हा स्ट्रोक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. कॅच करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स निघाला. बॉल बाउंड्री लाईन ओलांडून एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा पॉवर. 4 धावा चौकार. आता इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक होईल का? चौकारानं आता गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष यहाँ मान कोई नहीं होता, जब तक ना पडे हथोड़ी के गाव पत्थर भी आ भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागणार आहे. चौकार तर आलाय. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात तेवढा दम असणं गरजेचं आहे. हारना भी मंजूर है हमें, बस संघर्ष में दम होना चाहिए. शेवटच्या बॉल पर्यंत लढाई. 10 बॉल येणारे 24 ची गरज. हा स्ट्रोक टप्पा पडतोय. अतिरिक्त उचली पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर टाळ्यांचा कडकडाट सुरू टीम कडनं केला जातोय, कारण डॉट बॉल सोने के बराबर है. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट मध्ये एकेका बॉलला खूप मोठं महत्व प्राप्त झालंय. जो जीता वही सिकंदर. जो संघ जिंकेल तो बक्षीस घेणारा संघ पाहायला मिळेल. त्यामुळे टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही लढाई चालू आहे. 9 बॉल येणारे. 9 बॉल मध्ये आहे 24 ची गरज. प्रेशर आहे दोन्ही खेळाडूंवरती. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 9 बॉल 24. हे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. अनिकेत पर्सनली 12 धावा बनवतायत. हो हो हो, हा बॉल देखील टप्पा पडतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्येच विसावला जातोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. डॉट बॉल आलाय आणि आता इथून पुढे 8 बॉल येणारे आणि 8 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. पैसा वसूल मॅच. ज्यांनी सुट्टी घेऊन थांबले ते ग्राउंड वरती निश्चित पैसा वसूल मॅच आहे. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. 8 बॉल 24. सुपर क्लासिकल मॅच. ऋषभ समोर अनिकेत. लोअर फुल टॉस आहे. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न आहे. लॉंग क्रिकेट पेट खटका खेळलाय. एक सिंगल तर कंप्लीट केली आणि एकाच धावेवरती थांबवलं. 1 के 7 का आने आगे. सामना थोडा अवघड होतोय. क्रुशल मुवमेंट मध्ये सामना आलाय. 7 बॉल 23 ची गरज. इथं बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला जाईल का? खानापूर टीम समोर. शिवशक्ती सुरू. ऋषभचं कौतुक असेल. जबरदस्त गोलंदाजी. संघर्षाची शंकनात करणारी खेळी. गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणावं लागेल, कारण धावफलक मोठा आहे. अक्रॉस द बॅटर स्ट्रोक आहे. कोणती धाव घेतली जाणार नाहीये. स्ट्राईक साठी अनिकेत नॉन स्ट्रायकिंग एंड वरतीच थांबले आणि आता 6 बॉल येणारे आणि 6 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. इथून पुढे 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास घडवायचा असेल तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 23 बनतील का हे आपण पाहणार आहोत. 6 बॉल 23.
6 बॉल 23 बनवण्यासाठी निश्चित खानापूर टीम प्रयत्न करेल. 6 बॉल 23 धावा डिफेंड करण्यासाठी सुरूर टीम करेल, या ठिकाणी प्रयत्न करेल. परंतु जे प्रेक्षक आहेत ना, हाडाचे प्रेक्षक, ते सुपर ओव्हर्ससाठी निश्चित आग्रही असणार आहेत. कारण सुपर डुपर मुकाबला पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. 6 बॉल 23ची गरज आहे. अनिकेतकडे क्षमता आहे, मोठे हिट खेळण्याची निश्चित क्षमता आहे. परंतु आतापर्यंत मी म्हणेन संपूर्ण बॉलिंग युनिटनं खूप चांगली कामगिरी केली आहे शिवशक्ती 11 टीमच्या माध्यमातून. गौरव गवळी आजच्या दिवसामध्ये पहा, अगदी स्ट्राईक बॉलर म्हणून भूमिका बजावतात, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये महत्वाच्या क्षणी बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. लेफ्ट हँडेड बॉलर गौरव गजानन गवळी 3G, लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट साठी सज्ज. सुपर क्लासिकल मॅच आहे. 6 बॉल 23ची गरज. खानापूर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सुरूर, एका बाजूला गौरव गवळी, दुसऱ्या बाजूला अनिकेत. निघाले गौरव महत्वाची ओव्हर घेऊन. हाय व्होल्टेज ड्रामा आहे, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे. पहिला बॉल इम्पॉर्टंट, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा आहे, समोर खेळला जातोय. एक सिंगल तर कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र बॅटर बाद होणार आहे स्ट्रायकिंग एंडवरचे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. 5 बॉल, इथून पुढे 5 बॉल मध्ये 22ची गरज. या ठिकाणी सर्वांचं शुभागमन होत आहे. खऱ्या अर्थानं आप्पा मांढरे यांचं देखील शुभागमन झाले. त्यासोबतच सातत्यपूर्व आपण पाहतोय तेजपाल वाघ यांच्या माध्यमातून खेळाडूंना सातत्यानं निश्चित सपोर्ट राहिलाय. खेळाडूंच्या पाठीमाग सहकार्याची भावना आहे. खऱ्या अर्थानं आयोजन समितीचा विचार केला तर आयोजन समितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण टुर्नामेंटला प्रोत्साहित केलं जाते ते सन्माननीय तेजपाल वाघ. चित्रपट निर्माते म्हणून आपण त्यांची भूमिका पाहिली आहे आणि त्यासोबतच अभिनेते, लेखक, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये उल्लेखनीय कामगिरी आहे. आणि वाई तालुक्याचे सुपरस्टार म्हणून आपण तेजपाल सरांकडे पाहत असतो. त्यासोबतच या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदे फूड प्रोडक्ट्स वाईचे सर्वेसर्वा अर्थात किशोर शिंदे सर, त्याचप्रमाणे सन्माननीय केतन फौजी सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित असणारे चेतन माने सर असतील, त्यासोबतच आप्पा मांढरे, अर्थातच ओंकार फर्निशिंगचे सर्वेसर्वा, अजित बाबर डॉक्टर, सुशील खरात नगरसेवक वाई आणि गुरुप्रसाद चव्हाण नगरसेवक वाई यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच देसाई सर यांनी देखील खूप चांगली सहकार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक विशाल चिकू खरात, किरण शिंदे सर, इम्रान बागवान अर्थात इब्बू बागवान, जयदीप गोळे, किशोर शिंदे, अक्षय निंबाळकर, अभिजित मांढरे आणि जय भोपे यांचं जबरदस्त आयोजन. वाई तालुक्यातली जबरदस्त स्पर्धा. 4 बॉल येणारे. 22ची गरज आहे. 22ची गरज असताना हा बॉल निघाला बाउंड्री लाईन ओलांडून 6 धावांसाठी. मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा हा फटका आहे, सामना जिवंत ठेवणारा हा फटका आहे. अनिकेत यांच्या माध्यमातून हा स्ट्रोक खेळला जातोय. कष्टाने हाल होतील पण हार कधीच होणार नाही. आणि हा स्ट्रोक आल्यानंतर आशा पल्लवित झालेत खानापूर टीमच्या. आता 3 बॉल येणारे आणि 3 बॉल मध्ये 16ची गरज. प्रत्येक बॉल हिट करावा लागेल. जबरदस्त मॅच आहे. हिरो बनण्याची संधी आहे. संपूर्ण खानापूर संघ अनिकेतला डोक्यावरती घेऊन नाचेल. 3 बॉल आणि 16ची गरज. समोर गौरव, हे देखील हुशार गोलंदाज आहेत. हो, प्रेशर आहे. एक बॉल चांगला हाताळायचा आहे. गौरव यांच्या समोर एकच टास्क आहे, एक बॉल 3 मध्ये चांगला हाताळायचा आहे. परंतु अनिकेत यांना प्रत्येक बॉल चांगलाच खेळायचा आहे. जबरदस्त मॅच. अनिकेतने एक षटकार ठोकलाय, कॉन्फिडन्स वधारलाय. हो, पुन्हा एकदा पहा लगातारचा दुसरा. खतरनाक. 2 बॉल आणि 2 हिट. आशा पल्लवित. अनिकेत आतापर्यंत संघर्ष करत होते आणि आता आशेचा किरण दिसलाय. 2 बॉल 2 हिट आलेत. आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. सामना कुठून कुठे आलाय पहा. मॅच मध्ये इंटरेस्ट वाढतोय. अनिकेत सेट झालेत. फुटबॉल सारखा बॉल दिसायला लागलाय. 2 बॉल 2 हिट आले तर संपूर्ण खानापूर टीमचा जल्लोष. परंतु एक चांगला बॉल आणि शिवशक्ती सुरूरचा जल्लोष. काटा टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढलेत. 2 बॉल वरती 2 मॅक्झिमम हिट आलेत. निघाले आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरतून. 2 षटकार खेळल्यानंतर आत्मविश्वास निश्चित वाढलाय. स्ट्रॅटेजीत कमबॅक केला जाईल का? गौरव गवळी विरोधात अनिकेत.
हो, या वेळेचा बॉल चांगला हाताळला जातोय, निर्धाव चेंडू आणि अगदी सुटकेचा निश्वास सोडलाय संपूर्ण शिवशक्ती सुरूर या टीमनं. 2 षटकारांनी कमबॅक केला गेला आणि आता जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आशावादी राहणार आहे, कारण शेवटचा बॉल आहे, 10 ची गरज आहे. एखादा एक्स्ट्रा बॉल येईल का? शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. हा स्ट्रोक हवेमध्ये खेळला जाईल आणि हा सामना शिवशक्ती सुरूर या टीमनं 5 धावांनी जिंकला. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. एका टीमनं सामना जिंकला तर एका टीमनं मन जिंकली. टीम शिवशक्ती सुरूर आपण बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होतं. आपलं मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. टॉप 4 मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय क्वालिफाय होणारा संघ आणि सुरूर संघाचे अनुभव विक्रम चव्हाण यांनी खेळलेले 2 षटकार आणि या 2 षटकारांनी सामना पुरेपूर बदलला. टार्गेट सेट झालं आणि विक्रम चव्हाण फुटले, आज अनुभव फुटला आणि त्यांच्या माध्यमातून हा सामना पुढे नेला गेला. दोन्ही टीमचं मनापासून स्वागत. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा बहुमोल पुरस्कार आपण देतोय. प्लेअर ऑफ द मॅच ऑलराऊंडर प्लेअर रोहित पवार इज द प्लेअर ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि त्यासोबतच 8 बॉल 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सुमधुर संगीत आपण ऐकतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेली शिवशक्ती सुरू आणि शेखर भोसले आपल्याला देखील विनंती, आपण कॅश प्राइज साठी या अमित चव्हाण अर्थातच पांडेगावचा गोड आवाज यांच्या माध्यमातून तुम्हाला 101 रुपयांचं कॅश प्राइज आहे या कॅच साठी आणि निश्चित आपण पाहतोय या मॅचचं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. त्यांचा श्वास आहे, जिथं केव्हीएम आहे तिथं त्यांचा आत्मा आहे. खेळाडू घडवणारा मैदानाचा खरा योद्धा, व्हायचा अभिमान, जिंकू खरा सर.